हे बघ प्रथमा, वर्षातल्या प्रत्येक एकादशीचं महात्म्य वेगळं आहे. त्यांची नावं पुढीलप्रमाणे आहेत. चैत्रामध्ये कामदा वरुथिनी एकादशी, वैशाख मोहिनी उपरा एकादशी, ज्येष्ठ निर्जला योगिनी एकादशी, आषाढ देवशयनी कामिका एकादशी, श्रावण पुत्रदा, भाद्रपद परिवर्तनी इंदिरा एकादशी, अश्विन पापांकुश रमा एकादशी, कार्तिक प्रबोधिनी उत्पत्ती एकादशी, मार्गशीर्ष मौनी सफला एकादशी, पौष जया विजया एकादशी, माघ आमलकी पापमोचनी एकादशी आणि फाल्गुनात वरुथिनी एकादशी. आता चैत्र महिन्यातली कामदा एकादशीबद्दल ऐक. ज्येष्ठ युधिष्ठिरानं भगवान श्रीकृष्णाला कामदा एकादशीचं महात्म्य विचारल्यावर मिळालेलं उत्तर ऐक. एकदा एका रत्नपुरा नावाच्या राज्यात राजा पुंडरीक मोठा शूर बलाढ्य होता. त्याची नगरी सोन्यानी हिऱ्यांनी जडित होती. त्याच्या दरबारात किन्नर अप्सरा गंधर्व येऊन गायन नृत्य करत होते. त्या गंधर्वातला एक ललित नावाचा गंधर्व खूप सुंदर गायन करायचा आणि त्याची पत्नी ललिता खूप सुंदर नृत्य करायची. ललित आणि ललिता हे एक दुसऱ्यावर जीवापाड प्रेम करायचे. असंच एकदा पुंडरीक राजाच्या राजदरबारात गानसभा आयोजित केली होती. सगळे गंधर्व गायन करत होते, अप्सरा नृत्य करत होत्या. राजा गायन नृत्याचा आस्वाद घेत होता. पण त्या दिवशी ललिता त्या सभेत हजर नसल्यानं त्या गाण्याच्या शेवटी त्याला ललिताची आठवण झाली. तो देहानं त्या सभेत होता, पण ललितचं मन मात्र होतं आपल्या ललिताच्या जवळ. ललिताच्या विरहामुळे गंधर्व ललित त्याच्या गाण्याची लकेर जरा चुकली. राजाच्या हे लक्षात आलं. राजा संतापला आणि भर सभेत राजा ललितला म्हणाला, ललित, तू माझा घोर अपमान केला आहेस. तू फक्त देहानं सभेत हजर आहेस, पण कामवासना जागी होऊन तू ललिताच्या जवळ गेलायस. तेव्हा मी तुला श्राप देतो की तुझं सुंदर रूप जाईल आणि तू गंधर्व नाही तर एक नरभक्षक राक्षस होशील. क्षणार्धात गंधर्व ललितला नरभक्षक राक्षसाचं रूप मिळालं. मोठे दात, भयावह रूप असलेला विक्राळ देह त्या गंधर्वाला ललितला मिळाला. त्याच्या पत्नीला ललिताला फार वाईट वाटत असे. आपल्या रूपवान पतीचं हे असं रूप बघून तिला काही सुचत नव्हतं. ती रात्रंदिवस विचार करायला लागली. या शापातून मुक्ती कशी मिळवता येईल याचा ती विचार करायला लागली. ते गंधर्व असून गंधर्वांमध्ये उठू बसू शकत नव्हते. राक्षसाचं रूप मिळाल्यानं ललितला घनदाट अरण्यात वाट मिळेल तिकडे ललिताला सोबत घेऊन भटकावं लागत होतं. ललिताला वाईट वाटत होतं की ललितला माझ्या स्मरणामुळे हे वाईट दिवस भोगावे लागत आहेत. खूप दिवस भटकल्यावर ललिताच्या प्रेमामुळे एक दिवशी विंध्याचल पर्वतावर त्यांना श्रृंगी ऋषीचं दर्शन झालं. ललितानं मनपूर्वक त्यांचं दर्शन घेतलं. सगळा इतिवृत्तांत श्रृंगी ऋषींना सांगितला. त्यांची मनोभावे सेवा केली. तेव्हा श्रृंगी ऋषी म्हणाले की हे कन्ये, तू चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या कामदा एकादशीचं व्रत मोठ्या भक्तिभावानं कर आणि त्याचं पुण्य आपल्या पतीच्या चरणी अर्पण कर. ललितानं श्रृंगी ऋषींच्या सांगण्याप्रमाणे चैत्र शुक्ल पक्षातली कामदा एकादशी भगवान श्री विष्णूंची पूजा करून तिने व्रत केलं आणि ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्या व्रताचं पुण्य आपल्या पतीच्या चरणी अर्पण केलं. जसं ललितानं त्याचं पुण्य पतीच्या चरणी अर्पण केलं, अगदी त्याच क्षणाला ललितला पुन्हा गंधर्व रूप प्राप्त झालं. राजानं दिलेल्या श्रापातून तो क्षणात मुक्त झाला. या कामदा एकादशीचं महात्म्य एवढं आहे की पर्वता एवढं पाप नष्ट होतं, हजारो ब्राह्मणवधाचं पाप नष्ट होतं, सहस्त्र यज्ञ केल्याचं पुण्य पदरी पडतं. मग ज्येष्ठ युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना परत विनंती करतात की हे भगवान, चैत्र महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या पापमोचनी एकादशीचं व्रत का करावं? भगवान श्रीकृष्ण म्हणाले,
राजन, अनेक वर्षापूर्वी राजा कुबेराजवळ चैत्ररथ नावाचं एक सुंदर वन होतं. त्या सुंदर वनात भोलेनाथाचे परमभक्त मेधावी ऋषी तपश्चर्या करत होते. अनेक अप्सरा, नर्तकी येऊन मेधावी ऋषींची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते सगळे प्रयत्न असफल ठरत होते. त्यामुळे मंजू घोष नावाच्या अप्सरेनं ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी ती त्यांच्या आश्रमाजवळ वीणा वाजवायला लागली, गायन करायला लागली. मेधावी ऋषी मंजू घोषाच्या सुरेल गाण्यानं मोहित झाले, तिच्याकडे गेले आणि तिच्यामध्ये रममाण झाले. भगवान भोलेनाथाचे आपण परमभक्त होत याचाही त्यांना विसर पडला. तिच्या सहवासात असताना खूप दिवस झाले. एक दिवशी मंजू घोष आपलं कार्य झाल्यानं तिथनं निघाली. मेधावी ऋषी म्हणाले, हे सुंदरी, आजची रात्र तू इथे थांब. यावर मंजू घोषा म्हणाली, मुनिवर, आजपर्यंत किती दिवस निघून गेले याचं तुम्हाला ज्ञान नाही, माझ्यावर कृपा करा, मला जाऊ द्या. तेव्हा मेधावी ऋषींनी चिंतन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपण गेली 57 वर्ष या सुंदरीबरोबर राहतोय. आपल्या तपश्चर्येचा भंग झाल्याचं लक्षात येताच मेधावी ऋषी क्रोधित झाले आणि म्हणाले, हे सुंदरी, तू पिशाच्य होशील. त्यावर मंजू घोषी म्हणाली, मुनिवर, गेली 57 वर्ष मी तुमच्या समवेत राहिली आहे, तेव्हा प्रायश्चित्त करायला साधन सांगा. त्यावर मेधावी ऋषी म्हणाले, चैत्र कृष्ण पक्षात येणाऱ्या पापमोचनी एकादशीचं व्रत केल्यानं तू पिशाच्य योनीतनं मुक्त होशील. मेधावी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मंजू घोषाने पापमोचनी एकादशीचं व्रत केल्यामुळे तिचं पाप नष्ट झालं आणि मंजू घोषा परत सुंदर रूप धारण करून स्वर्गलोकात वास करायला लागली. रामकृष्ण हरी. प्रथमा आता ऐक वरुधिनी एकादशीबद्दल. एक मंधाता नावाचा राजा होता. तो एकदा जंगलात नामस्मरण करण्यासाठी गेला, तेव्हा त्याला वैराग्य भूमिकेत बघून जंगलातलं एक अस्वल तिथे आलं आणि त्या अस्वलानं मंधाता राजाचा पाय चावायला सुरुवात केली. मंधाता राजा हरिनामात लीन झाला होता. त्यांनी श्रीहरी विष्णूंचं स्मरण करून नामस्मरण चालूच ठेवलं. त्याची कठोर तपश्चर्या बघून भगवान श्री विष्णू तिथे आले आणि अस्वलापासून राजाला वाचवलं. तेव्हा मंधाता राजाचा एक पाय अस्वलानं खाल्लेला होता. तो राजा आपल्या रूपाकडे बघून नाराज झालेला बघून श्री भगवान विष्णू म्हणाले, राजन, तू मथुरेला जा. तिथे जाऊन चैत्र महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या वरुधिनी एकादशीचं मनोभावे व्रत करून माझ्या वराह रूपाचं स्मरण कर आणि हे व्रत घे. असं केल्याने तुला तुझं सुंदर रूप परत मिळेल. अस्वलानं तुझा पाय खाणं हे पूर्वजन्मीचं फळ आहे. तेव्हा तुझा उद्धार वरुधिनी एकादशी केल्यानं होणार आहे. राजा मंधातानं श्री विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे मथुरेला जाऊन यथोचित पूजा करून वरुधिनी एकादशीचं व्रत केलं आणि त्याला तात्काळ त्याचं पहिलं रूप मिळालं. श्री भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, हे वत्सा, ही वरुधिनी एकादशी केल्यानं हजारो वर्ष तपश्चर्या केल्याचं पुण्य, अमावास्येच्या ग्रहणाला कुरुक्षेत्रावर केलेलं दान, हे वत्सा, बंधदानात श्रेष्ठ दान घोडेदान, त्यापेक्षा सुपीक जमिनीचं दान, त्याहीपेक्षा सोने दान आणि त्याहीपेक्षा आपल्या पूर्वजांना देवादिकांना दिलेलं दान, या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ दान म्हणजे अज्ञान लोकांना ज्ञान देणं हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. आणि ह्या सगळ्या दानांपेक्षा श्रेष्ठ वरुधिनी एकादशीचं व्रत आहे. जो कोणी ही वरुधिनी एकादशीचं पालन करेल त्याला पुनर्जन्म न मिळता तो वैकुंठात जाऊन भगवान श्री विष्णूंना प्राप्त होईल. तेव्हा वत्सा, असं आहे वरुधिनी एकादशीचं महात्म्य. वत्सा, आता ऐक मोहिनी एकादशीबद्दल. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात, एकदा श्रीराम वसिष्ठ मुनींकडे जातात आणि विचारतात की वसिष्ठ मुनी, मला सगळ्यात श्रेष्ठ व्रत कोणतं आहे ते सांगा. यावर वसिष्ठ मुनी म्हणाले, वत्सा, खरं सांगायचं तर तुझ्या नामानं डोंगरा एवढं पाप नष्ट होतं. तुझ्या नामासारखं व्रत दुसरं कुठलंही नाही आहे. तरीही आता तू विचारलंय म्हणून मी सांगतो, वैशाख महिन्यातली शुक्ल पक्षातली मोहिनी एकादशी हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे.
सरस्वती नदीच्या तीरावर भद्रावती नावाची नगरी होती. तिथे एक धृतिमान नावाचा चंद्रवंशातला राजा होता. तो समृद्ध होता आणि त्याच नगरीत एक धनपाल व्यापारी होता. हा व्यापारी धनवान होता, समृद्ध होता. तो दुसऱ्यांसाठी विहिरी, घरं बांधून देणं, देवालय बांधणं, दुसऱ्याच्या मदतीला सदैव तत्पर असणं आणि शांत राहून तो भगवान श्री विष्णूंची उपासना करायचा. त्याला 5 मुलं होती. सोमना, युतिमान, मेधावी, सुकृत तथा धृष्टबुद्धी. त्यातला 5वा मुलगा फार व्यसनी, जुगारी आणि वेश्यांच्या नगरीत रममाण होणारा होता. तो कधीही हरीचं चिंतन करत नसल्यानं धनपाल फार चिंतित होता. एकदा त्याला वेश्येच्या नगरात बघितल्यामुळे धनपाल क्रोधित झाला. त्याला घरातनं बाहेर काढलं. सर्व भावंडांनी, आप्तेष्टांनी, मित्रांनी त्याचा धिक्कार केला. मग तो त्या वेश्येकडे गेला, पण त्याच्याकडे आता पैसा नव्हता. त्यामुळे तिथूनही त्याला हाकलून लावण्यात आलं. तो खूप दिवस वाट दिसेल तिथे भटकत राहिला, पण त्याला कुठलाही मार्ग सापडला नाही. एक दिवशी त्याला कौंडिण्य मुनींची गुफा दिसली. तो त्या मुनींकडे गेला आणि म्हणाला, हे मुनिवर्य, माझ्या वाईट वागण्यानं माझा सगळ्यांनी त्याग केला आहे. मला या जन्मापासून मुक्ती हवी आहे. मला कृपा करा आणि याचा मार्ग दाखवा. यावर कौंडिण्य मुनीवर म्हणाले, पुत्रा, वैशाख मासातल्या शुक्ल पक्षातल्या एकादशीचं व्रत केलंस तर तुला मुक्ती मिळेल. तेव्हा धृष्टबुद्धीनं कौंडिण्यांनी सांगितलेलं ते शुक्ल पक्षातल्या एकादशीचं व्रत मनोभावे केलं आणि तो गरुडावर बसून वैकुंठ धामाला पोचला. तेव्हा श्रीरामा, सर्व व्रतात एकादशी हे व्रत श्रेष्ठ आहे असं वसिष्ठ ऋषी म्हणाले. ज्येष्ठ युधिष्ठिर परत परत भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतात की हे भगवान, अपरा एकादशी का करावी आणि ती केल्यानं फलित काय? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, गर्भातील बाळाला मारणं, कोणाची निंदा करणं, कोणाला जीवे मारणं, वजनात खोट करणं, वडिलांचा घात करणं, अशा एक ना अनेक पापांचा डोंगर या एकादशी व्रतानं नष्ट होऊ शकतो. याचीही कथा तुला सांगतो. प्राचीन काळात एक महिध्वज नावाचा राजा होता. तो फार धार्मिक, दानशूर, पराक्रमी राजा होता, पण त्याचा भाऊ फार दुष्ट होता. त्याला आपल्या भावाची प्रगती बघवत नव्हती. महिध्वज राजा देवाच्या आराधनेत मग्न असायचा. एक दिवशी त्याच्या भावानं त्याला मारलं आणि एका पिंपळाच्या झाडाखाली गाडलं आणि तो स्वतः सिंहासनावर बसला, राज्य करायला लागला. महिध्वज राजा मिळाल्यामुळे त्याचा आत्मा त्या पिंपळाच्या झाडावर भटकायला लागला. त्याचं पूर्वकर्म त्याला त्रास द्यायला लागलं. तो भूत होऊन आसपासच्या लोकांना त्रास द्यायला लागला. खूप दिवस तो अतृप्त आत्मा भटकत असल्यानं त्याला मुक्ती मिळत नव्हती. एक दिवशी त्या झाडाजवळनंच धौम्य मुनी जात असताना त्यांनी आपल्या दूरदृष्टीनं बघितलं की एक धार्मिक राजा आहे आणि त्याचा आत्मा भटकतोय. त्याच्या पूर्वपुण्याईच्या संचितामुळे धौम्य मुनींनी त्या महिध्वजासाठी ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या अपरा एकादशीचं व्रत यथोचित केलं आणि त्याचं पारणं करून त्या अपरा एकादशीच्या व्रताचं पुण्य हातात पाणी घेऊन झाडाखाली प्रेत पुरलेल्या जागेवरच्या त्या महान राजाच्या नावाने सोडून दिलं आणि त्या क्षणी तिथे गरुडाचं विमान येऊन त्या महिध्वज राजाला मोठ्या सन्मानानं वैकुंठाला घेऊन गेलं. महिध्वज राजानं धौम्य मुनींचे आभार मानत वैकुंठाला प्रस्थान केलं. एकदा 5 पांडवातले शक्तिशाली भीमानं विचारलं व्यासांना की हे व्यासमुनी, माता कुंती, बडे भैया युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव हे घरातले सगळेजण एकादशीचं महान व्रत करतात. ते दिवसभर उपाशी राहून एक वेळ फलाहार घेतात. मलाही वर्षात येणाऱ्या सर्व एकादशीचं व्रत करायला सांगतात, तर मी काय करू? व्यासमुनी म्हणाले, वत्सा, बरोबर आहे त्या सगळ्यांचं. एकादशीसारखं महान व्रत आणखीन कुठलंही नाही. तू सुद्धा ते व्रत करत जा. भीम म्हणाला, हे व्रत सगळ्या व्रतात श्रेष्ठ आहे हे मलाही ज्ञात आहे, पण मी एक वेळेस काय थोडा वेळसुद्धा उपाशी राहू शकत नाही. कारण आपल्यालाही माहिती आहे की जठरामध्ये खुद्द अग्निदेवाचा वास आहे. त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी मला सारखं थोडं थोडं अन्न टाकावं लागतं. तेव्हा मला काही हे वर्षात सारख्या येणाऱ्या एकादशीचं व्रत करणं शक्य नाही. मला हवं तर वर्षातनं एकदा उपाशी राहता येईल. तेव्हा मला असं काही व्रत सांगा की ज्या एका व्रतानं मला या सगळ्यांच्या एवढं पुण्य प्राप्त होईल. यावर व्यासमुनी म्हणाले की वत्सा, एक व्रत असं आहे
ज्येष्ठ मासातल्या कृष्ण पक्षात येणारी निर्जला एकादशी हे व्रत केल्यानं वर्षात येणाऱ्या सगळ्या एकादशीचं पुण्य पदरात पडतं. पण ही एकादशी करताना काय करायचं असतं ते सांगतो. निर्जला एकादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून प्रातर्विधी उरकून स्नान करत असताना 6 वेळेला तोंड धुण्यासाठी पाणी घ्यावं. 6 वेळांपेक्षा जास्त वेळ मुखात पाणी घेतल्यास ते विषासमान मानलं जातं. त्या दिवशी त्या श्रीहरी भगवान श्री विष्णूंची आराधना करावी आणि दिवसभर बिना अन्न पाण्याचं हे व्रत करावं. उपवास म्हणजे फक्त अन्न पाणी वर्ज्य करणं नव्हे, तर निदान त्या दिवशी तरी हरीच्या जवळ राहणं, हरीला आवडेल तेच कृत्य करणं, म्हणजे भजन, कीर्तन, दानधर्म, विषयापासून अलिप्त राहणं म्हणजे खरा उपवास. या एकादशीचं व्रत दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यावर स्नान संध्या उरकून ब्राह्मणांना दानधर्म करून गरजू लोकांना मदत करून जलप्राशन करून करावं. ही निर्जला एकादशी वर्षातनं एकदा येते. ही एकादशी केल्यानं सगळ्या व्रतांपेक्षा जास्त पुण्य मिळतं. एकादशीच्या व्रतानं लाखो दीपदान, ज्ञानदान, पूर्वजन्मीच्या पापापासून मुक्ती मिळते आणि वैकुंठात श्री विष्णूच्या जवळ आपल्याला स्थान प्राप्त होतं. भीम, तुला हे व्रत सहज करता येईल असं म्हटल्यावर भीमाला आनंद झाला आणि त्या वर्षापासनं भीम वर्षात येणारी फक्त निर्जला एकादशीचं व्रत करायला लागला. तेव्हापासून त्या एकादशीला पांडव एकादशी किंवा भीम एकादशी असंही म्हटलं जातं. ज्येष्ठ युधिष्ठिर परत भगवान श्री विष्णूंना आषाढ महिन्यात येणाऱ्या योगिनी एकादशीबद्दल विचारतात. भगवान, मला योगिनी एकादशीचं महात्म्य श्रवण करण्याची उत्कंठा जागृत झाली आहे. यावर भगवान श्री विष्णू म्हणाले, राजन, आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात येणारी ही योगिनी एकादशी केल्यानं 88,000 ब्राह्मणांना गोदान भोजन दिल्याचं पुण्य मिळतं, अनेक शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते. तेव्हा या एकादशीचं महात्म्य तू श्रवण कर. अलकापुरी नावाची नगरी होती. त्या नगरीत राजा कुबेर राज्य करत होता. तो नावाप्रमाणे कुबेर होता. धनवान, शक्तिवान, रूपवान, दयावान अशा अनेक गुणांनी संपन्न असलेला राजा फार धार्मिक वृत्तीचा होता. तो भगवान शंकरांचा भक्त होता. तो भगवान शिवशंकरांची पूजा मनोभावे केल्याशिवाय पाणीसुद्धा ग्रहण करत नव्हता. त्याच गावात हेमा नावाचा एक माळी राहत होता. तो नित्य टोपली भरून वेगवेगळ्या रंगांची सुगंधी फुलं आणून राजा कुबेराच्या राजदरबारात हजर करत असे. राजा कुबेर हेमावर खुश होते. त्याच्या फुलांमुळे, त्यांच्या सुगंधामुळे राजा कुबेराला आपली पूजा यथोचित झाल्याचा आनंद मिळत होता. माळी हेमाची बायको विशालाक्षी खूप रूपवान होती. हेमा आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करत होता. तिच्या लावण्यानं कधीकधी तो भारावून जात असे. असंच एक दिवशी हेमा फुलांची टोपली घेऊन राजदरबाराकडे निघालेला असताना त्याला आपल्या पत्नीचं चिंतन झालं. त्याचे पाय आपसूक घराकडे वळले. तो आपल्या बायकोबरोबर रासक्रीडेत एवढा मग्न झाला की तिकडे राजा कुबेर आपल्या फुलांची वाट बघत असतील याचं त्याला भान राहिलं नाही. त्या दिवशी तब्बल 6 तास उशीर झाला. राजा कुबेर देवाच्या पूजेसाठी फुलांची वाट बघून थकले आणि रागानं लाल होऊन सैनिकांना हेमाला असेल तसं पकडून आणायची आज्ञा दिली. सैनिक हेमाच्या घरी गेले. बघतात तर काय, हेमा आपल्या बायकोबरोबर गप्पा मारण्यात मग्न होता. त्यांनी राजाचा निरोप दिला. थोड्या वेळानं हेमा भानावर आला आणि आपली टोपली घेऊन राजदरबारी गेल्यावर राजा कुबेरानं रागानं हेमाला शाप दिला की तू भगवंताच्या सेवेसाठी फुलं आणण्याऐवजी पत्नीबरोबर कामवासना करत बसलास. जा, आजपासून तू मृत्यूलोकात जाशील. तुझ्या सगळ्या शरीरावर कोड फुटेल. त्यांनी असं म्हणताच हेमाच्या अंगावर कोड फुटलं. तो मृत्यूलोकात येऊन पडला. आपल्या शरीराकडे बघून तो फार व्यथित झाला. इकडे तिकडे भटकायला लागला, पण त्याला काही मार्ग दिसत नव्हता. शेवटी जंगलात त्याला मार्कंडेय ऋषींचं दर्शन झालं. त्यांना नमन करून त्यांनी आपली व्यथा सांगितली. त्यावर मार्कंडेय ऋषी म्हणाले, पुत्रा, तू आषाढ महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातल्या योगिनी एकादशीचं व्रत पालन कर. त्यांनी तुला परत दिव्य देह प्राप्त होईल. हेमा माळ्यानं योगिनी एकादशीचं व्रत मनोभाव केल्यानं परत त्याला दिव्य देह मिळाला आणि तो अलकापुरीला गेला परत.
भगवान श्री विष्णू आपल्या भक्ताला युधिष्ठिराला सांगतायत की एकदा नारदांना ब्रह्मदेवांनी देवशयनी एकादशीचं महात्म्य सांगितलं होतं, ते आता ऐक. एकदा सत्ययुगात मंधाता नावाचा राजा राज्य करत होता. तो आपल्या प्रजेवर संततीप्रमाणे प्रेम करायचा, सगळ्यांची सुखदुःख जाणून त्यांचं सांत्वन करायचा, मार्ग काढायचा. त्याची प्रजा नंदनवनाप्रमाणे नांदत होती. कोणी दुःखी कष्टी बघितलं की मंधाता त्यांचं दुःख नष्ट करायचा. अशा या गोकुळावर सलग 3 वर्ष आवर्षण झालं. वरुणदेव जणू मंधाताच्या नगरीवर कोपलाय असंच झालं होतं. सगळीकडे दुष्काळ पडल्यामुळे जनतेचे सुकलेले चेहरे राजा मंधाताला बघवेना झाले. दुसरं कुठलंही संकट आलं तर आपण सामोरं जाऊ शकतो, पण या नैसर्गिक आपत्तीला कसं सामोरं जायचं हे त्याला कळेना. रात्रंदिवस तो विचार करायला लागला, पण त्याला मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला कंटाळून 4 सैनिक बरोबर घेऊन तो जंगलात गेला. जंगलात फिरून फिरून वैतागला, पण त्याच्या समोरून प्रजेचे सुकलेले चेहरे काही जात नव्हते. शेवटी त्याला त्याच्या प्रजेवरच्या प्रेमामुळे की काय एका झाडाखाली अंगिरा ऋषी नामस्मरण करत असलेले दिसले. मंधाता त्या ऋषींना शरण गेला. आपल्या प्रजेचे हाल त्यांनी कथन केले. तेव्हा अंगिरा ऋषी म्हणाले, राजन, तू खूप दयाळू आहेस. आपल्या प्रजेसाठी तुला दुःखी होताना बघून मला आनंद झाला आहे. तुझ्या दुःखावर एकच उपाय आहे, तो मी तुला सांगतो, ऐक. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणारी देवशयनी एकादशी, तिचं व्रत मनपूर्वक कर, तुझं संकट जाईल. तेव्हा राजानं आणखीन एक प्रश्न केला की ऋषी, मी तर कोणाला कष्ट देत नाही, तेव्हा माझ्या प्रजेवर का संकट यावं? ऋषी म्हणाले, कोणीतरी क्षुद्र होमहवन देवधर्म करतंय तुझ्या राज्यात. जर तू त्याला मारशील तर तेही संकट जाईल. मंधाता म्हणाला, ऋषी, त्या क्षुद्र निष्पापाला मारण्याचं धाडस नाही माझ्यात. त्यापेक्षा एकादशीचं व्रत मी नित्य करेन. राजाने आणि सगळ्या प्रजेनी मिळून होम हवन करून देवशयनी एकादशीचं व्रत मनोभावे केल्यानं वरुण राजा प्रसन्न झाला. सगळीकडे समृद्धी नांदायला लागली. या एकादशीला पद्मिनी, पद्मा प्रबोधिनी एकादशी असंही म्हटलं जातं. या एकादशीचं पालन केल्यानं कुणीही जीव उपाशी राहत नाही, तो कल्याणालाच प्राप्त होतो. या एकादशीपासनं भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या मासाला चातुर्मास असं म्हटलं जातं. या चातुर्मासात कुठलंही शुभकार्य केलं जात नाही, तर फक्त देवांना प्रसन्न करून घेऊन दान पुण्याचं काम केलं जातं. या एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत जात असल्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. श्रोते हो, आपणही इतर एकादशींचं महात्म्य ऐकणारच आहोत, पण ते उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर सौ स्मिता कवडे यांनी लिहिलेल्या आषाढ घन या कादंबरीच्या माध्यमातून भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.